किल्ले दौलत मंगळ, एक अपरिचित आणि शोधावा लागणारा किल्ला. या किल्ल्याला भेट देण्यासाठी आपणास पुणे सोलापूर या मार्गावर असलेले यवत हे गाव गाठावे लागते. गावाच्या अलीकडूनच भुलेश्वर म्हणजेच किल्ले दौलत मंगळकडे जाण्यासाठी आपल्याला मार्ग पाहायला मिळतो. पायथ्यापासूनच आपण किल्ल्याचे काही बुरुज ओळखू शकतो. थोड्याच वेळात घाटमार्ग चढून आपण किल्ल्याजवळ पोहोचतो. किल्ल्याच्या जवळ पोहोचताच उजवीकडे जाणारी एक पायवाट आपल्याला दिसून येते. ही पायवाट आपल्याला एका ऐतिहासिक पडझड झालेल्या दर्ग्याजवळ घेऊन जाते. त्या दर्ग्याच्या फक्त काही कमानीच आता शिल्लक आहेत आणि इथूनच आपल्या दुर्ग भ्रमंतीला सुरुवात होते. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी विशाल साळवी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं मराठी फॅक्टरमध्ये. मित्रांनो, शिवमंदिर आणि गड किल्ले यांचा फार जुना नातेसंबंध आहे. खरं तर बहुतांशी महाराष्ट्राच्या सर्वच किल्ल्यांवरती आपल्याला शिवमंदिर पाहता येतात. जसं की आपल्याला रायगडावरती जगदीश्वराचं मंदिर पाहता येतं, प्रतापगड आणि पुरंदर किल्ल्यावरती केदारेश्वर मंदिर पाहता येतं, सिंहगडावरती आपल्याला कोंढाणेश्वर, तर पन्हाळ्यावरती आपल्याला सोमेश्वर मंदिर पाहता येतं. पूर्वीच्या काळी जेव्हा मंदिरांचं अनन्यसाधारण महत्त्व होतं त्यावेळी काय व्हायचं की ही मंदिरं गजबजलेली असायची, लोकांची ये जा असायची आणि नेहमी पूजा अर्चा या मंदिरांमध्ये चाललेली असायची. पण जसं किल्ल्यांचं महत्त्व कमी झालं तसं ही मंदिरं ओस पडू लागली, मंदिरं एकांतवासामध्ये गेली. थोडक्यात काय तर जोपर्यंत किल्ल्यांचं महत्त्व होतं तोपर्यंतच मंदिरांचं महत्त्व आपल्याला इतिहासामध्ये दिसून येतं. तर या उलट याला अपवाद असलेला एक किल्ला आपल्याला पुण्यापासून जवळच्याच अंतरावरती पाहायला मिळतोय. खरं तर हा किल्ला आजच्या दिवशी म्हणजे आजच्या घडीला नामशेष झाल्यातच जमाय, पण किल्ल्यावर असणारं शिवमंदिर जे आहे ते मात्र प्रसिद्ध झालेलं आहे. मी ज्या मंदिराबद्दल बोलतोय ते मंदिर आहे यवत गावाजवळचं भुलेश्वर मंदिर. आणि या भुलेश्वर मंदिराला कवेत घेणारा किल्ला म्हणजे किल्ले दौलत मंगळ. हा किल्ला आजच्या घडीला काळाच्या पडद्याआड गेला आहे आणि आजच्या दुर्ग भ्रमंतीमध्ये हाच किल्ला आपण पाहणार आहोत आणि त्यानंतर आपण जाणार आहोत भुलेश्वर मंदिर पाहायला. तर चला तर मित्रांनो, सुरू करूया आजची दुर्ग भ्रमंती. मुख्य रस्त्याने पुढे या पायवाटेने आल्यावर लगेचच आपल्याला बुरुजाला लागून असलेले किल्ल्याचे भग्न प्रवेशद्वार पाहायला मिळते. आदिलशाही सरदार मुरार जगदेव याने नगरमार्गे पुरंदर किल्ल्यावरती हल्ला होऊ नये म्हणून हा किल्ला बांधला. तर मित्रांनो, काही पायऱ्या चढून आल्यानंतरच आपल्याला किल्ल्याचा पहिला प्रवेशद्वार इथं पाहता येतो. हा जो प्रवेशद्वार आहे ना तो बऱ्यापैकी पडलेलाच आहे आणि याच अवस्थेमध्ये आपल्याला किल्ला शोधावा लागतो. बरीच लोक भुलेश्वर मंदिराला भेट देतात, पण तरीसुद्धा लोकांना माहीत नसल्यामुळे लोक हा किल्ला पाहण्यासाठी येत नाहीत. जर तुम्ही हा किल्ला पाहण्यासाठी येत असाल तर आवर्जून आपल्या किल्ल्यांचे हे अवशेष किंवा हा जो किल्ला आहे तो पाहण्यासाठी तुम्ही नक्की या. प्रवेशद्वारातून आत आल्यावर डाव्या हाताला आपल्याला 2 पाण्याचे बांधीव टाके पाहता येतात. मित्रांनो, पहिल्या दरवाज्यातून आत आल्यानंतर थोड्याच अंतरावरती आपल्याला इकडे एक बांधीव विहीर पाहायला मिळते. खरं तर 2 विहिरींचा जलाशय इकडं आपल्याला पाहायला मिळतो आणि पूर्णपणे बांधीव असलेली ही विहीर आपल्याला इथं पाहायला मिळते. बऱ्याच ठिकाणी आपल्याला काही मूर्त्यासुद्धा या बांधकामामध्ये दिसतात आणि त्याच आपण पाहूयात. आपण जाऊन बघूयात की या विहिरी नक्की कशा आहेत. पाण्याच्या या टाक्यांमध्ये उतरण्यासाठी आपल्याला पायरी मार्ग पाहायला मिळतो. एका देवडीमध्ये शिवलिंग आणि नंदी आहे. या एकाच ठिकाणी 2 वेगवेगळे पाण्याचे टाके दिसून येतात.
टाक्यातील पाणी स्वच्छ असून त्यामध्ये मासे सुद्धा आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे टाक्याच्या भिंतींवर काही मूर्त्या सुद्धा कोरलेल्या आहेत. तर मित्रांनो, या किल्ल्याचं बांधकाम जे आहे ना, ते आदिलशाही सरदार मुरार जगदेव याने केलेलं आपल्याला इतिहासामध्ये पाहायला मिळतं. तर मुरार जगदेव म्हणजे कोण, तर याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगतो. 1629 साली पुणे ज्या आदिलशाही सरदाराने बेचिराख केलं, पुण्यावरती ज्याने गाढवाचा नांगर फिरवला, तो हा आदिलशाहीचा सरदार मुरार जगदेव, आणि त्यानेच हा किल्ला इथे बांधलेला आहे. आणि हा किल्ला बांधण्याचं प्रयोजन काय, तर हा किल्ला बांधण्यामागे त्याचा असा उद्देश होता की नगरच्या बाजूने जो शत्रू येईल त्याची कल्पना आपल्याला असावी, म्हणजे तो शत्रू पुरंदर किल्ल्यावरती हल्ला करणार नाही, आणि त्या उद्देशाने त्याने हा किल्ला इकडे बांधलेला पाहायला मिळतो. मित्रांनो, आपण जी विहीर बघितली ना, ती इथे आहे, आणि इथून जवळच आपल्याला एक इकडं दगडी भांडं पाहता येतं. तर याचा उपयोग अशासाठी असावा की जनावरांना पाणी वगैरे देण्यासाठी या दगडाच्या भांड्यामध्ये पाणी विहिरीतून आणलं जायचं, आणि घोड्यांना पाणी वगैरे देण्यासाठी बहुधा या दगडी भांड्याचा उपयोग केला जात असावा. प्रवेशद्वाराच्या उजव्या हाताला काही अंतरावर आपल्याला किल्ल्याचा नगारखाना पाहायला मिळतो. पूर्वीचे नगारखाने कसे असतील याचं उत्तम उदाहरण म्हणजे दौलतमंगळ किल्ल्याचा नगारखाना. तर मित्रांनो, काही अंतर पुढे आलं की आपण या भव्य नगारखान्याजवळ पोहोचतो. हा नगारखाना उत्तम स्थितीमध्ये आहे. एवढीच काही ती वास्तू या किल्ल्याची म्हणून शाबूत अवस्थेमध्ये आपल्याला पाहता येते. त्या चांगल्या स्थितीत कोणत्याही किल्ल्यावरती नगारखाना आपल्याला पाहता येत नाही. तर चला मित्रांनो, नगारखाना पाहूयात. हा नगारखाना भव्य असून दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांच्या देवड्या आहेत. नगरखान्याच्या वरच्या भागातही 2 खोल्या दिसून येतात. आज घडीला आपण किल्ल्याचे 3 बुरुज पाहू शकतो. त्यापैकी हा एक बुरुज किल्ल्याच्या पूर्व भागात असलेला, बाकीचे 2 बुरुज हे मंदिराकडे जाणाऱ्या वाटेवरच आपल्याला दिसून येतात. हा किल्ल्याचा दुसरा बुरुज. याचा आकार षटकोनी असून त्याचे बांधकाम आणि कोनाडे सुंदर आहेत. मित्रांनो, हा जो बुरुज आहे ना, हा बुरुज अगदी म्हणजे आपल्याला रस्त्यावरूनच आपल्याला पाहता येतो. माझ्या मागे जर तुम्ही पाहाल ना, तर इथून रस्ता गेलाय, आणि या रस्त्यावरून मंदिराकडे जाताना आपल्याला हा बुरुज इकडे पाहता येतोय. या बुरुजाच्या आतल्या बाजूला एक समाधी स्थळ आणि छोटेखानी असलेलं मंगळाई देवीचं मंदिर आहे. हे मंदिर बंद असल्याने देवीचं बाहेरूनच दर्शन घ्यावं लागलं. मंदिराच्या भिंतींवर एक शरभाचं शिल्प आहे. शरभ हा शक्तीचा प्रतीक मानला जातो. मित्रांनो, या बुरुजाच्या वरती म्हणजे अलीकडच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला इकडे एक शिल्प पाहायला मिळतं. हे जे शिल्प आहे ना, हे वेगळ्या प्रकारचं शरभ शिल्प आहे. या शरभाने हत्तीला आपल्या पायात धरलंय, आणि म्हणूनच या शरभाला गजज्जेता असं म्हटलं जातं. आणखी काही अंतर पुढे गेल्यावर किल्ल्याचा तिसरा भव्य गोलाकार बुरुज पाहायला मिळतो. या बुरुजाला देवडी सुद्धा दिसून येते.
मित्रांनो, जसं जसं आपण मंदिराकडे जातो पुढं तर रस्त्यावरतीच आपल्याला हे बुरुज पाहायला मिळतात आणि हा बुरुज त्या मानाने चांगल्या स्थितीमध्ये आहे आणि आकारसुद्धा खूप छान आहे या बुरुजाचा. अजून एक तुम्हाला गोष्ट दाखवायला आवडेल. या बुरुजापासूनच आपल्याला काही अंतरावरती तटबंदीसुद्धा पाहायला मिळते. म्हणजे फार कमी ठिकाणी आपल्याला किल्ल्याची तटबंदी पाहता येते. ती इथं आता मला पहिल्यांदा दिसली खरं तर. अशा प्रकारे किल्ला पाहत आपण शेवटी पोहोचतो महाराष्ट्रातील एका देखण्या मंदिरांपैकी एक असलेल्या भुलेश्वर मंदिराच्या परिसरात. हे मंदिर किल्ल्याच्या माथ्यावर बांधलेलं असून या मंदिराची बांधणी साधारण 11व्या-12व्या शतकातील आहे. संपूर्ण दगडात बांधलेलं हे मंदिर वेगवेगळ्या शिल्पांनी समृद्ध आहे. तर मित्रांनो, आता आपण आलोय प्राचीन असं भुलेश्वर मंदिर पाहायला. मित्रांनो, हे मंदिर असं म्हणतात की 1100 ते 1200 या काळाच्या दरम्यान बांधलं गेलं. तर हे मंदिर खूपच छान आहे. इथला परिसर सुंदर आहे आणि हे मंदिर आता आपण पाहूयात. मंदिराच्या परिसरात एक वेगळीच ऊर्जा जाणवते. मी प्रथम मंदिराच्या भोवती एक फेरी मारून घेतली. त्यानंतर मंदिरात गेल्यावर कातळ कोरीव दगडी नक्षीदार खांबांनी आपलं स्वागत केलं. इथे असलेला भला मोठा नंदी शोभून दिसत होता. मंदिराच्या आत चित्रीकरणाला मर्यादा असल्याने सर्वच गोष्टी इथं दाखवता येत नाहीत. पण मंदिराच्या बाहेरच्या भागात असलेल्या असंख्य मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराचा कोपरानकोपरा फक्त शिल्पांनी सजलेला आहे. या दगडांना देवस्वरूप देण्यासाठी कित्येक अनामिक कारागिरांनी कष्ट घेतले असतील. वाद्यदंगनात दंग असलेले यक्ष गंधर्व, राम लक्ष्मण भेट, छतांवरील भारवाहक यक्ष, गणेश शिल्प पाहून आपण दंग होऊन जातो. ही सर्व शिल्प आपल्या डोळ्याचे पारणे फेडून टाकतात. या मूर्त्या पाहून लक्षात येतं की यांना तोडण्याचा प्रयत्न केला गेला आहे, पण मुळातच या मूर्त्या आकर्षक असल्याने भग्न अवस्थेतही या मूर्त्या सुंदर दिसतात. अशा प्रकारे भुलेश्वराचं मनोभावे दर्शन घेऊन मी परतीचा मार्ग धरला. तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया परत एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये, नवीन एका किल्ल्यावरती. तोपर्यंत जय महाराष्ट्र, जय शिवराय.